मायग्रेन आणि डोकेदुखी ही सारखीच असते का यात काही फरक असतो? हा खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे असं होतं की पेशंट आमच्याकडे येतात आणि सांगतात की मला मायग्रेन आहे. पण मायग्रेन हा एक डोकेदुखीचा प्रकार आहे. पण मायग्रेन आणि डोकेदुखी हे सारखं नाही आहे. कारण मायग्रेन हे निदान करण्यासाठी वर्ल्ड हेडेक सोसायटीने काही क्रायटेरिया दिलेले आहेत. त्याच्यात जर तुमची हेडेक मावली तरच ते मायग्रेन असतं. तर त्याच्यात काय काय असतं की पहिली गोष्ट म्हणजे मायग्रेन हे अत्यंत सिव्हिअर टाईपचं हेडेक असतं. थोडंसं रोज डोकं दुखतंय, किंचित डोकं दुखतंय, हे सहसा मायग्रेन नसतं. मायग्रेनची डोकेदुखी ही तीव्र स्वरूपाची असते. दुसरं म्हणजे वयोगट. तर मायग्रेन हे यंग एजमध्ये होणारं हेडेक असतं. साधारण 20 ते 50 या एज ग्रुपमध्ये हे आढळून येतं. तिसरं म्हणजे ड्युरेशन, किती काळासाठी डोकं दुखतं. मायग्रेनमध्ये एकदा डोकं दुखलं तर असं नाही होत की 10-15 मिनिटं डोकं दुखलं, झोपलो मी, गेली हेडेक, असं नसतं. मायग्रेनची डोकेदुखी हे साधारण 4 तासापासून 72 तासापर्यंत राहते. चौथी गोष्ट, मायग्रेनच्या डोकेदुखीसोबत उलटी, मळमळ, दिसण्याला काही अडचणी, जसं की डोळ्यासमोर अंधारी येणं, काळे ठिपके दिसणं, काही विशिष्ट प्रकारचे आवाज येणं, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. त्यानंतर मायग्रेनमध्ये उजेडाचा आणि आवाजाचा खूप त्रास होतो. सहनच करू शकत नाही उजेड आणि आवाज. त्याच्यामुळे टिपिकली मायग्रेन झालेला जो पेशंट आहे तो डोकं दुखत असताना एका अंधाऱ्या खोलीत एकटा राहणं पसंत करतो. आणि लास्ट म्हणजे मायग्रेनचे काही ट्रिगर्स असतात. टिपिकली पेशंट आम्हाला सांगतात की झोप अपुरी झाली किंवा उन्हात जाऊन आलं की डोकेदुखी ट्रिगर होते, किंवा जेवणाची वेळ बदलली की, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या आसपास हे होऊ शकतं. तर असे हे स्पेसिफिक क्रायटेरिया आहेत ज्याच्याप्रमाणे आपण मायग्रेन ह्याचं निदान करतो.